आवरून यायचं असतं. त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला. तर निघालो ना ब्लाऊज पीस घ्यायच्यात मला. दादाला त्या दिवशी विचारले होते मी, तर मला ते जरा जास्तच महाग सांगितले. मग ते बोलले की दुसरीकडे आहे आता कितीला भेटतात काय भेटतात चांगलेच घ्यायचे कसे पण नाही घ्यायचे. तरी स्वयंपाक वगैरे केला आणि मुलं आहेत. जाऊया म्हणजे आलेच आता दादरमध्येच पोहोचले. तर आम्ही आता आलो तिकडे हिंदमाताला, जिथे की सगळंच आहे. म्हणजे कपडे पण छान छान दिसतात मला आणि साड्यांचं तर काय बाबा सेल आहे. एकसे वडकर एक चांगल्या मस्त मस्त साड्या आणि म्हणजे छान आहेत साड्या वगैरे सेल म्हणजे. तर इकडे बघा पाठीतून वगैरे आणि पर्स वगैरे पण इकडे मस्त. दादर त्या साईडपेक्षा इकडे मला चांगलं वाटायला गेलं. बघूया आता उतरून, ठीक आहे. इथेच काय काय घ्यायचं आहे ते. ब्लाऊज पीस आम्ही जिथे बघितलं होतं ते पाठी आहे, तर आता आम्ही तिकडेच चाललो. तेच ते दुकान आहे जिथे आम्ही बघितलं होतं जाताना. तर बघूया चला. हे आहे ते दुकान जिथे की आता ब्लाऊज पीस बघते, कारण परकर आणि ब्लाऊज पीसचंच दुकान आहे. असं सामान घेतलंय आणि बाकीचं तर पुढे घ्यायचं आहे. चक्की घ्या ना, जिपे करा ना. चक्की चक्की येते त्यांना मला चक्की घ्या. नॉर्मल आहे ना. तर मी आता इथून दादरला चाललो. हे बघा हे रेल्वे स्टेशन आहे दादरचं. हे वाला जिथे की मी कधीच येत नाही. हे रेल्वे स्टेशन दादरचं. अर्धी शॉपिंग झाली आहे बघा. नाही म्हटलं तरी 3 पिशव्या तर झालं. अजून 1-2 तरी होतील. हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि आता इथून आम्ही हिंदमाताला घेतलं सामान थोडंसं आणि आता इथून दादरला जाणार प्लाझाच्या तिथे. प्लाझाच्या तिथं थोडंसं सामान घ्यायचं आहे. थोडे कपडे वगैरे घ्यायचे तसे. दिव्याला घ्यायचे, दिव्याला माझ्या दिव्याला. तिथून परत मग थोडंसं काहीतरी खाऊ. भूक लागले, सकाळी चहा घेतले ना, त्याच्यामुळे मग भूक लागते. तर तिथे थोडीशी चक्की खाल्ली, बरोबर
तर आता इथे पण कपडे वगैरे घेतले जरा आणि इथलं पण झालं तर सामान घेऊन वगैरे. तर इथून पुढे जायचं, थोडंसं काहीतरी खाऊया अगोदर आणि त्याच्यानंतर मग घरी जायचं खाऊन पिऊन. भूक आता त्याच्यामुळे कपडे राहतील इथंच. एक मिनिट. पिशव्या सगळ्यात त्यांच्याकडे दिलात मी चालेल, कारण माझा हात पूर्ण लाल लाल झाला टी शर्ट पकडून. टी शर्ट वगैरे छान छान आहे तिकडे. हो. तर आता चालले घरी. सामान वगैरे सगळं घेतलं, जेवढं पाहिजे होतं तेवढं सगळं घेतलं आणि घरी गेल्यावर दाखवत तुम्हाला काय घेतलं काय नाही ते. आता 2 दिवसामध्ये गावी जायची तयारी करायची. 2 दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा उद्याच बॅग वगैरे मला भरावी लागेल, उद्याच. आणि उद्या संडे, तर मग उद्या बॅग वगैरे भरून झाल्यावर टाइम भेटला. मला एकटीला जावं लागलं असतं, पण हे होते त्याच्यामुळे. आणि सामान पण जरा जास्त घ्यायचं होतं ना, पण बरं झालं हे आलं ते. हाय गार्डन जवळ आलो आता. हाय गार्डन